नमस्कार मित्रांनो, मी चंद्रकांत लांडे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलवरती। तर पहा, हा व्हिडिओ सर्वांसाठीच महत्त्वाचा आहे, त्यामुळे प्रत्येक जणांना हा व्हिडिओ शेअर करा। अत्यंत महत्त्वाचे आपल्यासाठी अपडेट घेऊन येत असतो आणि चॅनलला शेअर करत असताना आपल्या चॅनलवरती जर जे नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राइब करून म्हणजेच क्रिएटिव्ह मराठी आपल्या लाडक्या चॅनलला सबस्क्राइब करून बाजूची घंटा देखील दाबायला विसरू नका, कारण या चॅनलवरती असेच महत्त्वाची योजना असतील, महत्त्वाचे अपडेट असतील ते मी तत्पर तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये रेशन कार्ड धारकांना अत्यंत महत्त्वाची बाब घेऊन आलेली आहे, महत्त्वाची अपडेट घेऊन आलेली आहे। काय अपडेट आहे आणि रेशन कार्ड म्हणजे रेशन धान्य का थांबणार आहे, सर्व महत्त्वाची अपडेट या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला आयकॉन देखील प्रेस करून टाका। हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर करा, त्यांना देखील समजू द्या नक्की काय आहे याच्या मागचं महत्त्वाचं कारण। तर व्हिडिओला सुरू करूयात आणि व्हिडिओला सुरू करत असताना आपल्याला एक इंट्रो पहा। इंट्रो पाहिल्यानंतर आपण सविस्तर व्हिडिओमध्ये माहिती जाणूनच घेणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरू करूयात, इंट्रो पहा। तर पहा, स्क्रीनवरती आलेलं आहे, मोफत रेशन योजना आजपासून नागरिकांचे राशन थांबणार। महत्त्वाची माहिती आहे फ्री रेशन स्कीमबद्दल, तर चला पुढे जाणून घेऊयात। तर पहा, महाराष्ट्रातील नागरिकांना मिळणारे जे मोफत राशन लवकरच बंद होण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे। यामागील महत्त्वाची कारणे आहेत आणि सरकारने हा निर्णय का घेतला आहे हे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आपल्यासाठी ठरणार आहे। तर हे चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर नक्कीच क्रिएटिव्ह मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून बाजूची घंटा देखील दाबून ठेवा, कारण आपल्या चॅनलवरती महत्त्वाचे व्हिडिओ येत असतात। जर तुम्हाला हे मोफत रेशन थांबवून द्यायचे नसेल तर काही उपाययोजना आहेत। या निर्णयाचा तुमच्यावर काय परिणाम होईल आणि तुम्ही यावर कशी प्रतिक्रिया दाखवू शकता यावर सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। सरकारच्या धोरणांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे का याची माहिती जाणून घेणे देखील तितकेच महत्त्वाचे ठरेल। तर पहा पुढे, मोफत रेशन बंद होण्याची कारणे पाहूयात आपण। तर पहा, राज्यातील रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची माहिती समोर येत आहे। कोविड-19च्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोफत अन्नधान्य योजना सुरू केली होती, ज्याचा फायदा लाखो गरीब नागरिकांना झालेला होता। तथापि आता काही नागरिकांसाठी ही सुविधा बंद होऊ शकते। यासाठी महत्त्वाची प्रक्रिया पार पाडणे किंवा करणे आवश्यक आहे। यामध्ये आधार प्रमाणीकरण आणि KYC प्रक्रियांचा समावेश देखील करण्यात आला आहे। जर हे नियम पाळले नाही तर तुम्हाला मोफत जे गहू असेल, तांदूळ असेल व इतर जे खाद्यपदार्थ असेल ते तुम्हाला मिळणार नाही आहेत। पहा पुढे, अणुसुरक्षता कायदा। भारतामध्ये केंद्र सरकारच्या अणुसुरक्षा कायद्याअंतर्गत सार्वजनिक अन्न पुरवठा प्रणाली कार्यरत आहे। यामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मोफत किंवा सवलती दरामध्ये धान्य दिले जाते। या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील लाखो नागरिकांना आपण घेताना पाहत असतो। सरकारी राशन हे दुकान धान्य पुरवठा करत आहेत, ज्यामध्ये गरिबांना परवडणाऱ्या दरामध्ये हे धान्य किंवा अन्नधान्य आपल्याला पाहायला मिळतात, पाहायला मिळतात। हे त्यांना परवडण अशा किमतीमध्ये पाहायला मिळतात किंवा दिले जातात। आता ही योजना चालूच राहावी म्हणून यासाठी काही महत्त्वाच्या बाबी आहेत, ते करणं अत्यंत महत्त्वाचं ठरेल। तर पहा, राशन आधार लिंकिंग। महाराष्ट्रातील विविध राशन कार्ड धारकांना त्यांच्या युनिटनुसार धान्य वितरित केले जात आहे। सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत हे पुरवठा होत आहे आणि काही ठिकाणी दर महिन्याला मोफत धान्य देखील दिले जात आहे। सरकारने आता राशन कार्ड
आधाराशी म्हणजे तुमचं जो आधार कार्ड आहे त्यावरती जोडणे अनिवार्य केले आहे. यामुळे लाभार्थ्यांना ओळख निश्चित करणे सोपे झाले आहे, ज्यामुळे गरीब कुटुंबांना योजनेचा अधिकाधिक फायदा कसा होईल याकडे लक्ष दिले जात आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्हाला जर राशन कार्डचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला ही KYC करणे अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे किंवा करावं लागणार आहे. महाराष्ट्र शासनाने राशन कार्ड धारकांसाठी KYC प्रक्रिया अनिवार्य केली आहे. यासाठी मार्च 2025पर्यंत मुदत दिली आहे. जर ही KYC प्रक्रिया पूर्ण न केली किंवा केली नसेल तर राशन कार्डवरून सदस्यांची नावे हटवली जाऊ शकतात आणि त्यांना धान्य मिळवणे बंद होऊ शकते. सरकारने KYC करण्यासाठी एक सोपी प्रक्रिया उपलब्ध देखील करून दिली आहे, ज्यामुळे प्रत्येक राशन कार्ड धारकांना लवकरात लवकर KYC प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. पुढचा महत्त्वाचा पॉईंट आपण पाहूयात. शिधा मिळणार नाही म्हणजेच राशन मिळणार नाही. कागल तालुक्यातील 40,953 लाभार्थ्यांना यंदा शिधा मिळणार नाही, कारण त्यांनी आधार प्रमाणीकरण आणि KYC प्रक्रिया अद्याप पूर्ण केलेली नाही आहे. यामुळे शासनाने या कुटुंबाचा धान्य पुरवठा थांबवण्याचा निर्णय घेतलेला आहे. या संदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे की आधार प्रमाणीकरण आणि KYC तात्काळ पूर्ण केल्यासच शिधा सुरू राहील, अन्यथा तुमचा जो अन्नधान्य आहे ते बंद करण्यात येणार आहे. तर पहा पुढे काही महत्त्वाच्या सूचना आपल्याला पाहायला मिळतात. कागल तालुक्यातील लाभार्थ्यांसाठी आधार प्रमाणीकरण आणि KYC मार्च अखेरपर्यंत पूर्ण केले नाही तर त्यांचे अंत्योदय रेशन कार्डवर धान्य मिळणार नाही, थांबवले जाऊ शकते. या कारणामुळे लाभार्थ्यांना लवकरात लवकर आपली जी KYC आहे ती पूर्ण करून टाकायची आहे. टप्प्याटप्प्याने पुरवठा थांबणार. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये राशन कार्ड धारकांसाठी आधार प्रमाणीकरण आणि KYC प्रक्रिया अनिवार्य करण्यात आलेली आहे. जर लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली नाही तर त्यांना धान्य पुरवठा टप्प्याटप्प्याने बंद होऊ शकतो. तथापि सरकारने ही प्रक्रिया सोपी केली असून लाभार्थी आता मेरा KYC ॲप मोबाईलद्वारे इथे KYC करू शकतो. मेरा KYC ॲप कशाप्रकारे काय वगैरे KYC केले जाते हे देखील आपण थोडक्यात पाहूयात. आता राशन धारकांसाठी KYC प्रक्रिया अधिक सोपी करण्यात आलेली आहे. यामध्ये मेरा KYC ॲपच्या मदतीने आधार फेस व्हेरिफिकेशनद्वारे KYC पूर्ण केले जाऊ शकते. हे ॲप विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांसाठी उपयुक्त आहे. या ॲपच्या मदतीने KYC प्रक्रिया काही मिनिटातच पूर्ण केली जाऊ शकते. हे ॲप वापरण्यास अगदी सोपे आहे, सुरक्षित आहे आणि कोणत्याही केंद्रावर जाण्याची आवश्यकता नाही आहे. म्हणून मेरा KYC या ॲपद्वारे आपण लवकरात लवकर KYC करून घ्या आणि तुमचं म्हणजे इथून पुढे येणारे राशन कोणतेही ठप्प होणार नाही, थांबणार नाही आणि तुमची जी स्कीम आहे ती कंटिन्यू राहणार आहे. चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर नक्कीच क्रिएटिव्ह मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन देखील प्रेस करून टाका, कारण आपल्या चॅनलवरती असेच महत्त्वाची कंटेंट पाहायला मिळते. महत्त्वाचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे आणि यापुढे देखील येणार आहे. काही व्हिडिओला टाईम लागत आहे, 2 ते 3 दिवसांनी मी व्हिडिओ अपलोड करत आहे. तर नक्कीच याच्यावरती देखील मी सॉल्युशन काढलेलं आहे. दररोजचा एक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल. काही नेटवर्क इश्यू असल्या कारणाने आपल्याला व्हिडिओ येत नाही, तर नक्की चॅनलवरती राहा, ॲक्टिव्ह राहा, सबस्क्राईब करा. अजून आपल्या जे व्हिडिओ असतील तरी इतरांपर्यंत पोचवा, त्यांना देखील ही माहिती महत्त्वाची समजू द्या नक्की काय आहे महत्त्वाची माहिती. तर चला व्हिडिओला आपण करूया इथंच थांबूया. तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.